सती सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणून आपल्या पतीला जीवनदान दिले. त्या दिवसापासून वट सावित्री पूजेची सुरुवात झाली. याच अनुषंगाने दरवर्षी सुवासिनी महिला वडाच्या झाडाजवळ वट सावित्रीचे व्रत करतात. यंदाही वट सावित्रीच्या पूजेसाठी ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिराच्या आवारातील वडाच्या झाडाजवळ तसेच जागमाता मंदिर, खोपट, प्रताप सिनेमा अशा अनेक परिसरातील वडाच्या झाडाजवळ सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमेचा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केला. यावेळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. यावेळी महिला साज शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा अर्चा करताना पाहायला मिळत होत्या. त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचं नैवेद्य व 5 फळांचे वाण टाकून दर्शन महिलांनी घेतले. पूजेनंतर या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून सतीचे वाण दिले. सर्वांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्य व आरोग्य संपदा लाभो अशी प्रार्थना सुवासिनी महिलांनी वडाकडे केले. आज वटपौर्णिमेचं पूजन करायला आलेली आहे. तुझं नाव काय आणि कशा पद्धतीने पूजा केलेली आहे आणि पूजेचं महत्त्व काय? अच्छा, माझं नाव मधुरा बवारिया, हा माझा नवरा आशिष बवारिया. आज माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे यावर्षी. वडाची पूजा करायला आले. ॲक्च्युली वटसावित्रीने यमाकडून आपल्या नवऱ्यासाठी पतीसाठी पूजा करून त्याचे प्राण परत घेतले होते. सो त्यासाठी वडाची पूजा दरवर्षी सुवासिनी सगळ्या करतात. सो मी पण सेम रिच्युअल पुढे कॅरी फॉरवर्ड करते आणि मी पण माझ्या परिवारासह आपल्या मुलाबाळांसह नवऱ्यासह अखंड सौभाग्यवती राहावं म्हणून ही पूजा केली जाते दरवर्षी. त्याप्रमाणे मी सुद्धा ह्यावर्षी अखंड सौभाग्यवती राहावं म्हणून पूजा करते. वडाकडे काय मागणं मागितलं? हेच की माझ्या नवऱ्याला माझा नवरा दीर्घायुषी व्हावं आणि जन्मोजन्मी हाच पती मला मिळावा म्हणून. तुझं नाव सांग आणि आज वडाचं पूजन करायला आलेलं आहे. वट सावित्री आहे, आज काय महत्त्व आहे नेमकं? माझं नाव प्राजक्ता उमाका मुंडे आणि माझं लग्नानंतर ही पहिलीच वटपौर्णिमेची पूजा आहे. तर मला जन्मोजन्मी हाच पती लाभावा यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रत्येक सुवासिनी ही पूजा प्रत्येक वर्षी करत असते. त्याच्यामुळे मला ही संधी मिळाली करायची. इथून पुढे मी हे करत राहील पूजा. मुंब्रा येथील रेल्वे स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीत पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून या अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल असे त्यांनी म्हटले आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी खाली पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही लोकल मुंबईच्या दिशेने जात असताना दुसऱ्या बाजूनेही एक कसाराच्या दिशेने जाणारी लोकल जात होती. त्यावेळी तीव्र वळणावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून एक प्रवासी खाली पडून हा अपघात झाला असे बोलले जाते. असे असले तरी हा अपघात नेमका कसा झाला याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असून त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या अपघातानंतर राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात. अशाच प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताबाबत समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून 13 प्रवासी पडून दुर्घटना घडली. या घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. या घटनेनंतर मनसेने आज सकाळी रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे स्थानक परिसरात मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रवासी महिलांसाठी असलेल्या सुविधांवरील असंतोष व्यक्त करत स्वतःच्या समस्या मांडत प्रशासनावर परखड टीका केली. मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक 3 आणि 4च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा या लोकल गाड्यामध्ये दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याची घटना घडली. या
घटनेत लोकल गाडीतील एकूण 13 प्रवासी रेल्वे रुळावर पडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. या अपघाताच्या निषेधार्थ मनसेने आक्रमक होत ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे स्थानक परिसरात आज सकाळी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चात आपल्या समस्या मांडण्यासाठी अनेक प्रवाशांनी सहभाग नोंदवला. या मोर्चात सहभागी महिलांनी रेल्वे समस्यांचा पाडाच वाचण्यास सुरुवात केली. प्रथम श्रेणी डब्यातील असुविधांबाबत प्रामुख्याने नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले. महिलांच्या प्रथम श्रेणी डब्यात केवळ 13 आसने आहेत, मात्र यातून दररोज 60 ते 70 महिला प्रवास करत असतात. दररोज जागेवरून महिलांची भांडणे होतात. याचा त्रास इतर प्रवाशांना होत असतो, अशी तक्रार महिला प्रवाशांनी केली. या समस्येवर नक्की पर्याय काय असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच प्रत्येक स्थानकात स्वच्छ शौचालयाची सुविधा असावी. अस्वच्छतेमुळे महिलांना अनेक अडचणी येतात. तसेच प्रथम श्रेणी डब्यामध्ये तिकीट तपासणी अधिकारी असावा. अनेकदा द्वितीय श्रेणीतील प्रवासी गैररित्या प्रथम श्रेणी डब्यात शिरतात. यामुळे नियमित दुपटीने पैसे भरून तिकीट घेणाऱ्या महिलांना जागा मिळत नाही. यांना अनेक समस्यांचा पाडा या महिला प्रवाशांनी मांडला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मागील काही वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयात सातत्याने पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही आहे, मात्र त्याला स्थानिक स्वराज्य संस्था साथ देत नव्हत्या. मात्र यावर्षी पहिल्यांदा ठाणे, कल्याण सारख्या महापालिकांनी 6 महिने आधीच कंबर कसली असून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती आणि विना मोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात झाली. अशा पार्श्वभूमीवर आज उच्च न्यायालयाने छोट्या मूर्त्यांसाठी POP बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नावर एक प्रकारे पाणी फिरवले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. POPच्या छोट्या गणेश मूर्तींचा प्रश्न संपला असला तरी POPच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्यात. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या POPच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या POP मूर्ती बनवण्यावर, त्यांची व्यावसायिक विक्री करण्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र त्याचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केले जाईल, यावर सर्वांचं एकमत झालं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा. अशातच आता मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहेत. उपनगरीय रेल्वे सेवा जलद गतीने प्राप्त व्हावी याकरिता सुरू केलेले अनेक प्रकल्प रखडल्याने वाढलेला प्रवाशांचा ताण सध्याच्या अपुऱ्या सेवेवर पडत असून त्यामुळेच प्रवाशांचे बळी जात आहेत, अशी नाराजी रेल्वे प्रवासी, त्यांच्या संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनी व्यक्त केली. रेल्वेच्या गलथान कारभाराविरोधात प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची दाट शक्यता व्यक्त होते. ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मध्य रेल्वेची 5वी 6वी मार्गिका टाकण्यास मंजुरी मिळाली. या मार्गिकेच्या कामाला 2001 मध्ये सुरुवात झाली. कल्याण ते दिवा, ठाणे ते कुर्ला या रेल्वे स्थानकादरम्यान ही मार्गिका टाकली गेली. मात्र दिवा ते ठाणे या रेल्वे स्थानकादरम्यान ही मार्गिका आता कार्यान्वित झाली. या कामाला गती देण्याचे काम कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. हा प्रकल्प 10 वर्षापूर्वी पूर्णत्वास यायला हवा होता. 5व्या आणि 6व्या मार्गिकेचे काम पूर्णत्वास आले. मार्गिकेचे काम होताच जलद, लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी पार्सिक बोगदा बंद केला गेला. पार्सिक बोगद्यावर बेकायदा झोपड्या उभ्या राहिल्या. या झोपड्यामधून पाणी गळतीमुळे बोगदा कमकुवत झाला. पार्सिक बोगद्यालगत दुसरा बोगदा खणण्याचे सुरुवातीला नियोजन होते, मात्र तसे केल्यास 2 बोगद्यात फारसे अंतर राहणार नाही व मुंबड्याचा डोंगर अतिक्रमणामुळे भविष्यात खचला तर अत्यंत भयंकर दुर्घटना घडेल हे लक्षात आल्याने बोगद्यातील वाहतूक बंद केली. कल्याण रेल्वे स्थानकाचे रिमोडॉलिंगचे काम सुरू आहे. हा पूर्णत्वास आल्यावर एक्सप्रेस मालगाड्यांकरिता वेगळे फलाट उपलब्ध होऊन यार्डचा विस्तार होणार आहे.